राम मंदिराचे मुख्य दरवाजे हे उघडले आहेत। निमंत्रितांना मंदिरात प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे। थोड्याच वेळात पूजा विधींना आता सुरुवात होईल। राम मंदिराचे मुख्य दरवाजे हे आता उघडण्यात आलेले आहेत। निमंत्रितांना मंदिरात प्रवेश देण्यास आता सुरुवात झालेली आहे। आपण ही दृश्य पाहतोय। या ठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। मुख्य दरवाजा हा आता उघडण्यात आलेला आहे। या ठिकाणी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या निमंत्रितांना मंदिरात प्रवेश देण्यास आता सुरुवात झाली आहे। थोड्याच वेळात पूजा विधींना आता सुरुवात होणार आहे। आपण हे दृश्य पाहतोय। अगदी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। फुलांमधून सुद्धा जय श्री राम हे लिहिण्यात आलेलं आहे। स्वस्तिक, ओम या ठिकाणी फुलांच्या माध्यमातून हे साकारण्यात आलेलं पाहायला मिळतंय। संपूर्ण देशभरात एक वेगळाच उत्साह, आनंद पाहायला मिळतोय। ऐतिहासिक क्षण अवघ्या काही तासांवर आहे। थोड्याच वेळात पूजा विधींना आता सुरुवात होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा आता अयोध्येमध्ये पोहोचतील। आज अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करण्यात येत आहे आणि त्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। राम मंदिराचे मुख्य दरवाजे हे उघडण्यात आले आहेत। निमंत्रितांना आता मंदिरात घेण्यास सुरुवात झालेली आहे। ऐतिहासिक क्षण काही तासांवरती आहे। पोलिसांचा या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री या ठिकाणी ऐतिहासिक क्षण अवघ्या काही तासांवर आहे। अयोध्येमधील आपण ही दृश्य पाहतोय। राम मंदिराचे मुख्य दरवाजे हे उघडण्यात आलेत। आता निमंत्रितांना मंदिरात प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे। थोड्याच वेळात पूजा विधींना आता सुरुवात होणार आहे। संपूर्ण वातावरण भगवामय झालेलं पाहायला मिळतंय। आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कुणाल, राम मंदिराचे मुख्य दरवाजे हे उघडण्यात आलेत, काय अधिकची माहिती? नक्कीच राम मंदिराचे दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत। नीलम 500 वर्षानंतर हे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। काही वेळातच आता काही तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंदिरामध्ये प्रवेश करतील। त्यानंतर मुख्य ज्या विधी आहेत त्या विधींना सुरुवात होईल। त्याआधी जर आपण पाहिलं तर ज्या संत महंतांना या ठिकाणी आमंत्रण देण्यात आलेले आहेत ते संत महंत यायला सुरुवात झालेली आहे। आपण हे दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय की संत महंत जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहेत। ज्यांना न्यासाकडून आमंत्रण मिळालेलं आहे असे संत महंत जे आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। कारण प्रत्येक जे संत महंत आहेत, कारण संपूर्ण देशभरातले संत महंत या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या हातून ही पूजा जी आहे ती संपन्न होणार आहे। आणि एकंदरीतच भक्तिमय वातावरण आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वच नागरिकांना या ठिकाणावरून बाहेर काढलं जातं आहे। रस्ते मोकळे केले जात आहेत आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात संत महंतांचं एक मांदियाळी या संपूर्ण अयोध्येमध्ये आलेली पाहायला मिळते। सर्वच स्तरातून संत महंत आलेले आहेत।
आपण लाईव्ह दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय राम मंदिराचे देखील दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि आपण काही संत महंतांशी बोलण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत। महंत जी, राम मंदिर के द्वार जो है वो 500 साल बाद खुल गए हैं, कैसे लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है। पूरे देशवासियों को ढेर सारी बधाइयाँ और सबको बहुत बहुत साधुवाद, आशीर्वाद। सभी लोग प्रसन्न रहें और हमारे केंद्र सरकार को, प्रांत सरकार को ढेर सारा आशीर्वाद। सर, आप कहाँ से आए हो और आप अभी अंदर पूजा के स्थल पे जाने वाले हो, कैसे लग रहा है आपको? बहुत अच्छा लगा है, मन प्रफुल्लित है, धरा प्रफुल्लित है, प्रकृति प्रसन्न है, आसमां एकदम आनंदित है। नक्कीच या भावना आहेत खरं तर, या फक्त महंतांच्या भावना नाही आहे तर ह्या सर्वसामान्य नागरिकांच्या भावना आहेत। कारण 500 वर्षानंतर 500 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली तर आम्हाला हे दरवाजे उघडण्यासाठी आणि आज तो क्षण आलेला आहे आणि आज रामाचे घराचे म्हणायला हरकत नाही, आपल्यासाठी मंदिर आहे पण रामासाठी ते घर आहे आणि त्या घराचे द्वार जे आहेत ते आज उघडलेले आहेत। काही तासातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहतील। त्याचप्रमाणे या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील या ठिकाणी उपस्थित राहतील। अनेक राज्याचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा जो सोहळा आहे हा दिमागदार होणार आहे। महाराष्ट्रासाठी, देशासाठी दिवाळ सण हा आज होणार आहे। कारण या 22 तारखेनंतर पुढच्या 22 जानेवारीला देखील अशाच प्रकारचा दिवाळी सण हा साजरा होणार आहे आणि हा अनेक वर्ष चालणारा दिवाळी सण असणार आहे। कारण राम मंदिराची जी काही भावना आहे किंवा राम मंदिराची जी प्रतीक्षा आहे, जी हिंदू धर्मीयांनी गेली 500 वर्ष पाहिली, ती आज पूर्णत्वास येते। म्हणजे 20व्या शतकामध्ये जे काही कारसेवकांवरती हल्ले झाले आणि त्यानंतर आता सुप्रीम कोर्टातली जी लढाई आहे ती जिंकून राम आता अयोध्येमध्ये अवतरणार आहेत, यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नसल्याचं इथल्या रामभक्तांचं म्हणणं आहे। आणि रामभक्तांच्या प्रत्येक भावना ह्या निरागस आहेत, निर्मळ आहेत, नितळ आहेत आणि याचसाठी केला होता अट्टाहास असं कारसेवकांचं देखील म्हणणं आहे। याची दही याची डोळा सर्वच जे भक्त आहेत ते म्हणतात। महाराज जी, कैसे लग रहा है आज? कैसे लग? बहुत बढ़िया। नक्कीच प्रत्येक महंत जे आहेत ते आपल्या भावना व्यक्त करतायत, त्यांना आनंद होतोय। प्रत्येक महंत आता मंदिराच्या दिशेने जायला सुरुवात झालेली आहे कारण विधिवत ही संपूर्ण प्रक्रिया असणार आहे। सर्व विधी या ठिकाणी पार पडणार आहेत हिंदू धर्मियांप्रमाणे सर्व विधी आणि प्रत्येक मुहूर्ताप्रमाणे हे सर्व विधी पार पडणार आहेत। 12:28 नंतरचा जो विधी आहे, 29 सेकंदाचा जो विधी आहे तो महत्त्वपूर्ण मानला जातोय। ज्यावेळेस या 29 सेकंदामध्ये राम स्वतः त्या मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत आणि याच वेळेची, या 29 सेकंदाची वाट संपूर्ण देशवासी करतायत। संपूर्ण जगभरातले लोक या अयोध्येकडे डोळे लावून या बसलेले आहेत। दिवसाची सर्वच जण वाट पाहतायत, प्रतीक्षा होती आणि आज तो दिवस उजाडलेला आहे। आज या दिवसाची सर्वजण वाट पाहत होते। महंत या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रवेश करतायत। निमंत्रितांना मंदिरात प्रवेश देण्यास सुरुवात झालेली आहे। कशा प्रकारे निमंत्रितांना त्यांना पास देण्यात आलेला आहे, ज्यांच्याकडे पास नाही त्यांना प्रवेश नसणार आहे। तर पास कशा प्रकारे घेण्यात येणार आहे आणि कशा प्रकारे तिकडे बंदोबस्त ठेवण्यात आलाय? संपूर्णतः कडेकोट बंदोबस्त अयोध्या नगरीमध्ये करण्यात आलेला आहे। कोणताही नागरिक हा राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून 200 ते 300 मीटर नसेल याची पूर्व काळजी पोलिसांनी घेतलेली आहे। ज्यांना निमंत्रण आहे अशांनाच आतमध्ये सोडण्यात येतं आहे। म्हणजेच त्यांना एक निमंत्रण पत्रिकेसोबत एक QR कोड दिलेला आहे, ज्या QR कोडला स्कॅन केल्यानंतरच त्यांना आतमध्ये सोडण्यात येतं आहे। म्हणजेच पूर्ण काळजी घेऊन, कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न शेवटी निर्माण होऊ शकतो, कारण पंतप्रधान स्वतः या संपूर्ण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आणि अनेक वेळा या राम मंदिराला धमक्यांचे फोन देखील आलेले आहेत, अफवा पसरलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती कोणतेही अनुचित प्रकार या संपूर्ण परिसरामध्ये घडू नये याची पूर्व काळजी जी आहे ती पोलिसांनी, ATS पथक असेल, RAF असेल म्हणजे रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, बऱ्याच फोर्सेस ज्या आहेत त्या अयोध्येमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि राम मंदिराच्या बाहेर तैनात करण्यात आलेल्या आहेत। जे आमंत्रित आहेत त्यांना एक विशेष ओळखपत्र देण्यात आलेलं आहे। त्या विशेष ओळखपत्रास
सोबत त्यांना एक QR कोड आहे. त्या QR कोडला स्कॅन केल्यानंतर तो वैध आहे की अवैध आहे हे देखील तपासलं जाणार आहे आणि मगच त्या निमंत्रितांना आतमध्ये सोडण्यात येणार आहे. आणि आपण हे पाहताय सफाईच्या गाड्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. रस्ते साफ करतायत. रस्त्यांची सफाई देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रदूषण कोणत्याही प्रकारचं होऊ नये आणि भक्तांना त्रास होऊ नये रस्ते आज सकाळपासून धुतले जात आहेत अयोध्येमधले. देशभरामध्ये खरं तर मंदिर साफसफाईची मोहीम जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रामध्ये ही मोहीम राबवत होते. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील अनेक मंदिरांमध्ये जात ते मंदिरं साफ केलेली पाहायला मिळाली. संपूर्ण देशभरामध्ये मंदिर साफसफाई रस्ते साफसफाईची मोहीम जी आहे ती राबवलेली पाहायला मिळाली. अनेक मान्यवर देखील मंत्रीगण मुख्यमंत्रीगण हे या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. माझ्या मागून जाणारा ताफा आणि हे पाण्याने स्वच्छता होते. हे संपूर्ण रस्ते जे आहेत ते पाण्याने धुतले जात आहेत जेणेकरून प्रदूषण होऊ नये रस्ते साफ राहावेत आणि जे देशभरातून जगभरातून जे रामभक्त येतील त्यांना ही अयोध्या स्वच्छ आणि सुंदर नितळ दिसावी आणि रामाच्या या नगरी ही नगरी स्वच्छ दिसावी यासाठी हे संपूर्ण जे कामं आहेत ते सकाळपासून पहाटे 5 वाजल्यापासून 4 ते 5 वाजल्यापासून हे सर्व जे सफाई कर्मचारी आहेत ते कामाला लागले. वेगळी व्यवस्था एक वेगळी सोय सगळ्यांसाठी करण्यात आलेली आहे. आपण तिकडे आहात अयोध्येमध्ये बरेच प्रसार माध्यम त्या ठिकाणी आहेत तर पत्रकारांसाठी कशा प्रकारे त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे कारण आपणच आहात जे अयोध्येतील दृश्य आपल्या थेट जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी दाखवणार आहात. आपल्याला तर अयोध्येमध्ये जाता येणार नाहीये मात्र तुम्ही आहात तुम्ही तिथले दृश्य आम्हाला आपल्या प्रेक्षकांना दाखवतायत तर तिथे पत्रकारांसाठी कशा प्रकारे बंदोबस्त करण्यात आलाय? नीलम खरं पाहायचं झालं तर आम्ही सकाळी 7 वाजता जे काही आपलं लाईव्ह बुलेटिन झालं त्या लाईव्ह बुलेटिनला आम्ही मुख्य प्रवेशद्वाराजवळ होतो. पण कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आता पत्रकारांना एक विनंती करण्यात आलेली आहे. इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाकडून मीडिया सेंटर मीडियासाठी बनवण्यात आलेलं आहे. भव्य असं मीडिया सेंटर आहे. त्या ठिकाणाहून राम मंदिरातली जी काही प्राणप्रतिष्ठापना होणार आहे ती लाईव्ह दाखवली जाणार आहे आणि त्याच ठिकाणावरून आपल्याला प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक एलिमेंट आपल्याला मिळणार आहे. तर त्या ठिकाणी आपण थोड्या वेळात जाणारच आहोत मीडिया सेंटरला. लता मंगेशकर चौकाबाहेर देखील आपण जाणार आहोत. ज्या लता मंगेशकर चौकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आणि काही अंतरावरच शरयू नदी आहे ज्या शरयू नदीला पवित्र मानलं जातं. जी शरयू नदी आता स्वच्छ करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी देखील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. एवढी थंडी आहे तरीसुद्धा त्या थंडीमध्ये त्या शरयू नदीमध्ये जाऊन आंघोळ करत म्हणजे पवित्र होताना अनेक भाविक भक्त पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकंदरीतच पत्रकारांसाठी मीडिया सेंटर स्थापन करण्यात आलेलं आहे. भव्य असं मीडिया सेंटर स्थापन करण्यात आलेलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ह्या संपूर्ण तयारीला कारण लाखो भाविक भक्त येणार त्यांची राहण्याची सोय त्याचप्रमाणे पत्रकारांचं जर पाहायचं झालं तर 3,500 ते 3,500 पत्रकार विविध राज्यातून विविध शहरातून आलेले आहेत. कारण कालपर्यंतचा जो पासेसचा आकडा होता तो 2,500चा पार होता. त्यामुळे 3,500 ते 4,000 पत्रकार आज अयोध्येमध्ये आहेत. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी देखील प्रशासनाने योग्य ती योजना व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि मीडिया सेंटरमध्ये भव्य असं मीडिया सेंटर आहे ज्या ठिकाणी प्रत्येकाला बसता यावं प्रत्येकाने आपापली कामं करता यावी. त्या ठिकाणी वायफायची सुविधा आहे. अशा प्रकारची जी व्यवस्था आहे ती पत्रकारांसाठी मीडिया सेंटरमध्ये करण्यात आलेली आहे. नीलम कुणाल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा या ठिकाणी स्वागताचे या ठिकाणी फलक लावण्यात आलेले आहेत. त्या संदर्भात काय माहिती द्याल? नीलम महिन्याभरापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण अयोध्येसाठी तयारी केलेली पाहायला मिळाली. ठाण्यातून असंख्य असा शिदा गोळ्या औषधं त्याचप्रमाणे अनेक वस्तू ज्या आहेत ते ठाण्यातून अयोध्येकडे रवाना केल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिरं देखील स्वच्छ केलेली पाहायला मिळाली. आणि आपण जर पाहिलं तर संपूर्ण शिवसेना असेल शिंदेची शिवसेना असेल यांच्या माध्यमातून अनेक जे हे उपक्रम आहेत ते राबवण्यात आले. खरं पाहायचं झालं तर महाआरती असेल कालच परवाच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 20 तारखेला मोठी भव्य आरती ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी ही करण्यात आली. म्हणजे ठाणे म्हणजे मुख्यमंत्र्यांचं ठाणे म्हटलं जातं. या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये राममय वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये राममय वातावरण आहे आणि याच महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविक भक्तांचं स्वागत करण्याचं काम
महाराष्ट्राचे प्रथम नागरिक मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनेक बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. कारण फक्त देशभरातून येत आहेत तर आपण 2-3 दिवस जे बघतोय की आपलं जय महाराष्ट्राचा बूम पाहिल्यानंतर अनेक जे महाराष्ट्रीयन नागरिक आहेत जे महाराष्ट्रातून आलेले आहेत ते उत्सुकतेने येत आहेत, जय महाराष्ट्र म्हणतायत आणि आम्ही सुद्धा महाराष्ट्रातून आलोय असं आवर्जून सांगतायत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांचं स्वागत या अयोध्येच्या राम जन्मभूमीमध्ये करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लखनौपासून ते इथपर्यंत म्हणजे अयोध्येपर्यंत स्वागताचे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. कारण महाराष्ट्राचे ते प्रथम नागरिक आहेत आणि प्रथम नागरिक असल्याच्या मुळे त्यांनी महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांचं स्वागत जे आहे ते प्राथमिकदृष्ट्या अयोध्येमध्ये केलेलं आहे. नक्कीच कुणाल, आपण तुमच्या मागे जर पाहिलं तर अगदी भगवमय वातावरण पाहायला मिळतंय. भगवे झेंडे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. अनेकांनी भगवे कपडे परिधान केलेले पाहायला मिळत आहेत. तिथली दृश्य आम्हाला दाखवाल का, आपल्या प्रेक्षकांना दाखवाल का? नक्कीच नीलम, अयोध्या नगरी ही संपूर्ण राममय झालेली आहे, भगवीमय झालेली आहे. संपूर्णतः आपण पाहू शकतो की झेंडूंच्या फुलांची, भगव्या फुलांची आरास या ठिकाणी केलेली आहे. वेगवेगळे गेट या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत, ज्या गेटवरती जय श्रीराम लिहिण्यात आलेला आहे. प्रत्येकाच्या घरावरती भगवा ध्वज, प्रत्येकाच्या दुकानावरती भगवा ध्वज, प्रत्येकाच्या शरीरावरती भगवे वस्त्र, असं हे भगवं वातावरण, एक राममय वातावरण या अयोध्येमध्ये संपूर्णतः पाहायला मिळतं आहे. जर संध्याकाळची परिस्थिती याच ठिकाणची पाहिली तर विद्युत रोषणाईने न्हावून गेलेले ही अयोध्या शहर, विद्युत रोषणाईने दर संध्याकाळी हे अयोध्या शहर न्हावून जातं आणि पहाटे या भगव्या अयोध्येचं दर्शन सर्व रामभक्तांना होत असतं. आणि याच भक्तिमय वातावरणामध्ये सर्वच भाविक भक्त जे आहेत ते अयोध्या नगरीमध्ये आहेत. आणि या अयोध्या नगरीमध्ये बरेचसे असे भक्त आहेत जे ज्यांना म्हणजे चालता येत नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांना एक ओढ लागली आहे रामाच्या दर्शनाची आणि ज्यांना अशा त्या ठिकाणी जाता येत नाही. म्हणजे आज तर राम मंदिरामध्ये प्रवेश नाहीच आहे, ते फक्त त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पाया पडून मार्गस्थ होत आहेत. नीलम, कुणाल, आपण पाहिलं तर आज खरं तर सार्वजनिक सुट्टी ही जाहीर केलेली आहे आणि अशा वेळी या ठिकाणी जरी सार्वजनिक सुट्टी असली तरी सुद्धा या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने प्रवेशद्वारावर गर्दी केलेली लोकांची आणि रामभक्तांची पाहायला मिळते. नक्कीच नीलम, महाराष्ट्र असेल किंवा अनेक स्तरातून म्हणजे केंद्र सरकारने तर 22 तारखेची सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे. मात्र अनेक स्तरातून मागणी होत होती, प्रत्येक राज्यातून मागणी होत होती की 22 तारीख हा ऐतिहासिक दिवस आहे, राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा आहे आणि या दिवशी तरी सुट्टी जाहीर करावी सरकारने, अशी अनेक स्तरातून मागणी होती. आणि 22 तारखेला सुट्टी देखील जाहीर केलेली आहे. आणि 22 तारखेला सुट्टी जाहीर केल्यानंतर खऱ्या अर्थाने रामभक्तांमध्ये एक उत्साह पाहायला मिळाला. कारण बरेच जण असे असतात की जे सुट्टी घेऊ शकत नाहीत किंवा ज्यांना सुट्टी मिळत नाही, त्यामुळे ते येणं टाळतात. मात्र आज भारतातील सर्वांनाच सुट्टी आहे, जेमतेम सगळ्यांनाच सुट्टी आहे. त्यामुळे या ठिकाणी येणारी संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जे रामभक्त आहेत ते मोठ्या प्रमाणात या संपूर्ण अयोध्येमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. आजचा जर आकडा पाहिला तर 2.5 ते 3 लाख रामभक्त हे अयोध्येमध्ये दाखल होणार आहेत रामाच्या दर्शनासाठी. रामाचं दर्शन जरी नाही घेता आलं तरीसुद्धा राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचं दर्शन घेऊन, हनुमानगडीचं दर्शन घेऊन, शरयू नदीवरती नतमस्तक होऊन, या अयोध्येच्या पावन मातीमध्ये नतमस्तक होऊन ते आपापल्या घरी रवाना होणार आहेत. नीलम, कुणाल, योगी आदित्यराज हे या ठिकाणी किती वाजता पोहोचणार आहेत? त्यांच्यासाठी काय वेगळा पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे? काल रात्रीच योगी आदित्यनाथ एका कार्यक्रमासाठी अयोध्येमध्ये दाखल झालेत आणि मोदींच्या स्वागतासाठी ते प्रथम मोदी ज्या ठिकाणी लँड होणार आहेत त्या ठिकाणी जातील. कारण उत्तर प्रदेशचे प्रथम नागरिक या नात्याने प्रोटोकॉलनुसार पंतप्रधानांचं स्वागत योगी आदित्यनाथ करतील. त्यानंतर पंतप्रधानांसोबतच योगी आदित्यनाथ हे मंदिराकडे रवाना होतील आणि मग त्यानंतर विधिवत पूजा अर्चा ही मंदिरामध्ये सुरुवात होणार आहे. मात्र मोदींना ज्या प्रकारे सुरक्षा असणार आहे त्याचप्रमाणे योगी आदित्यनाथांना देखील सुरक्षा असणार आहे. कारण ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि अनेक असे वादग्रस्त निर्णय देखील त्यांनी घेतलेले आहेत हिंदूंच्या बाजूने. त्यामुळे त्यांना एक वेगळी सुरक्षा देखील देण्यात आलेली आहे, जेणेकरून
कोणतीही सुरक्षेची चिंता किंवा सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी एक वेगळा फौजफाटा त्यांच्या सोबत देखील असणार आहे. मात्र पंतप्रधान येण्याच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये ड्रोन जे आहेत ड्रोनच्या माध्यमातून सर्वत्र लक्ष ठेवण्यात येत आहे. हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. कुठे काही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी जी आहे ती सर्वच पोलीस प्रशासनाकडून करण्यात येते. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गल्लीमध्ये पोलीस कर्मचारी तैनात आहेत. म्हणजे वरून सुद्धा ड्रोनच्या माध्यमातून आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पोलीस जरी कडेकोट नजर ठेवत असले तरी सुद्धा प्रत्येक बिल्डिंगच्या छतावर आणि गल्लीमध्ये एक पोलीस कर्मचारी हे तैनात करण्यात आलेले आहेत. आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण दिवस आहे. आजच्या दिवसाला कोणताही गालबोट लागू नये याची खबरदारी उत्तर प्रदेश पोलीस आणि जे केंद्रातून आलेले सर्वच ज्या फोर्सेस आहेत ते घेत आहेत. नीलम, कुणाल, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू.